की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सरकारी संस्था नाही किंवा सरकारी उपक्रम नाही। त्यानंतर आता कोणी म्हणतात ती NGO आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण ती एक या देशातली एक जुनी संस्था आहे, संघटना आहे, त्यांची एक विचारधारा आहे। या देशात भारतात जशी लोकशाही आहे तशी अमेरिकेत सुद्धा एक मजबूत लोकशाही आहे। अमेरिकेमध्ये अद्यापही भारतात जरी नसलं तरी अमेरिकेतलं विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अद्याप कायम आहे आणि विविध देशातले लोक, अनेक विचारांची लोक तिथे जाऊन आपल्या भूमिका मांडत असतात। अमेरिकेमध्ये मोठं व्यासपीठ आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांना तिथे जर कोणी निमंत्रित केलं असेल आणि तो सरकारी कार्यक्रम नसेल, ट्रम्प तर बोलवणार नाही किंवा व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स बोलवणार नाही, म्हणजे तिकडले जे संघाचे लोक आहेत त्यांची जी ओव्हरसीज ब्रँच आहे त्यांनी निमंत्रित केलं असेल तर मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये, जागतिक लोकशाहीमध्ये व्यासपीठावरती सरसंघचालक भारतामधल्या हुकुमशाहीविषयी काय भूमिका मांडतात, या भारतामध्ये जे काय विद्वेषाचं राजकारण सुरू आहे आणि ज्यात भारतीय जनता पक्षाचा उल्लेख वारंवार केला जातो, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या देशामध्ये जो सरकार पुरस्कृत दहशतवाद निर्माण केलेला आहे, त्या संदर्भात निदान परदेशात जाऊन तरी मोहनराव भागवतांनी आपली भूमिका मांडावी अशी लोकशाही प्रेमी जगातल्या मंडळींची इच्छा आहे। आणि न्यूयॉर्कचे जे महापौर आहेत ते भारतीय वंशाचे आहेत, तर त्यांनी त्यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवलं पाहिजे, एवढंच मी सांगेन। पण मला असं वाटतं की मोहनराव भागवतांनी हिंदुस्थानातल्या ज्या परिस्थिती सध्या जी सुरू आहे, तरुणांचा उद्रेक, जंतर मंतरवरची बंडाळी, तरुणांवर झालेला पॅलेट गनचा हल्ला, टिअर गॅस आणि ओव्हरऑल संपूर्ण देशामध्ये अनेक शहरामध्ये तरुणांचा सुरू असलेला विद्रोह, हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचं घडामोडी या देशामध्ये घडत आहेत। आणि अमेरिकेत मोहनराव भागवत या विषयावर बोलतील, भारतात जरी बोलले नाही तरी अमेरिकेत जाऊन ते बोलतील अशी मला अपेक्षा आहे।